दिनांक 3 तारखेला साधारण 9:15 ते 9:30च्या सुमारास शांती शॉपिंग सेंटर जे नयानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे, तिथे शांती शॉपिंग सेंटरच्या एका जिन्याच्या जवळ एक अज्ञात इसमाने सोनू उर्फ शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी याच्या डोक्यावरती फायरिंग केली आणि तिथून पळून गेला। आणि या घटनेमध्ये सोनू उर्फ शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी हे मयत झाले। त्या अनुषंगाने नयानगर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 6/2025 कलम 103 61 2 BNS तसेच आर्म्स ॲक्ट 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य पोलीस आयुक्त तसेच अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे जवळपास 5 पथक आपण सदर गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत करण्यात आले। त्याच्यामध्ये प्रामुख्याने युनिट 1 चे अविराज कुराडे, तसेच युनिट 2 चे शाहूराज रणवरे, सेंट्रलचे PI राग आणि युनिट 3 चे PI बडाक अशा 4 युनिट्सचे टीम्स आम्ही कार्यरत लावले। 24 तासाच्या आतमध्ये सदर गुन्ह्यातील जो प्रमुख ही जी घटना झालेली होती, ज्या अनोळखी माणसाने हा सोनूवरती जो प्राणघातक जो हल्ला केला होता, फायर केलं होतं, त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो म्हणजे युसुफ उर्फ मोहम्मद युसुफ मंसूर अली आलम, वय 34, राहणार नयानगर मीरा रोड। यास 4 तारखेला आपण बदलापूर येथून त्याला आपण ताब्यात घेतले व त्याला अटक केलेली आहे। त्यासोबत त्याचा एक छोटा भाऊ जो आहे, त्याचं नाव सैफ अली मंसूर अली खान, वय वर्ष 22, राहणार नालासोपारा, याला देखील 4 तारखेला आपण नालासोपारा येथून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामधले जे प्रमुख 2 आरोपी आहेत यांना आपण कालपर्यंत अटक करण्यात आलेली आहे। तसेच सैफ अली मंसूर अली खान यांच्याकडनं गुन्ह्यात वापरण्यात आलेली जी पिस्टल आहे, गावठी पिस्टल आहे, त्यासोबत मॅगझिन व 6 राऊंड असे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। या दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर आपण आज हजर केले व 7 दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला मिळाली आहे। सदर गुन्ह्यामधील ज्या माणसाने फायर करून जो पळून गेलेला आहे तो अज्ञात तो इसम जो आहे तो अजूनही फरार आहे। त्याच्या मागे आमची क्राईम ब्रांचची टीम लागलेली आहे व त्याबद्दल देखील आपण काही दिवसांमध्ये आपल्याला त्याच्याबद्दलचा जो प्रोग्रेस असेल त्याबद्दल आपल्याला कळवण्यात येईल।